झी मराठी, चर्चा ही होणारच. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात अत्यंत अटील लढतीच्या उमेदवाराच्या रस्सीखेचमध्ये जनस्वराज्य पक्षाने आपल्याला उमेदवारी दिल्या. जनस्वराज्य पक्षासह युतीच्या सर्व मतदारांना आपण काय संदेश द्याल? कुंभोज नमस्कार, मी शीतल प्रवीण यादव कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जनस्वराज्य या पक्षाकडून उभी आहे. तर सर्वच कुंभोज गावच्या मतदारसंघांना मी सांगते की आपण या संधीचं सगळ्यांनी मिळून सोनं करूया आणि सगळ्यांनी 5 तारखेला मतदान करा आणि आम्हाला भरपूर मतांनी विजयी करा. विकास कामे आपण सगळी मिळून करूया. जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती असताना आपण कुंभोज जिल्हा परिषदच्या विकासाकडे बरोबर जिल्ह्याकडे लक्ष दिलं. जिल्ह्याचा विकास झाला. बघता बघता आपला टप्पा वारणीवर गेला आणि वारणीची उमेदवारी घेऊनच आपण खाली आलात. या संदर्भात आपण मतदारांना काय सांगाल? आज 5 वर्ष जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेनं जो काय मला आशीर्वाद दिला, मतदार रूपी आशीर्वाद दिला, आणि आशीर्वादाच्या जोरावर मी जिल्हा परिषद मध्ये गेलो. 5 वर्ष जिल्हा परिषदचं कामकाज करत असताना सर्व मतदारांच्या, जनते, नागरिकांच्या आशीर्वादानं शिक्षण सभापतीची सुद्धा संधी मला मिळाली. आदरणीय उपस्थित असणारे आमचे आमदार बापू हे सुद्धा आमचे सहकारी. आम्ही एकत्र काम केलेलं आहे, एका कमिटीमध्ये आम्ही काम केलेलं आहे. कामाची पद्धत जर सगळ्यांनी जर बघितली तर बापूंनी पण बघितलेली आहे, सावकर साहेबांनी कामाची पद्धत बघितलेली आहे. आणि सर्व जनतेमधूनच मागणी आहे की अण्णांना, प्रवीण अण्णांना या मतदारसंघातून आपल्याशी उमेदवारी देऊन चांगल्या मताधिक्यानं विजय करायला पाहिजे. आणि 5 वर्ष केलेल्या कामाची पोच पावते म्हणून सर्व माझ्यावर सोबत सर्व जनता, नागरिक, मतदार असणार यात मला काही शंका वाटत नाही. तोच विश्वास सावकर साहेबांनी माझ्यावर टाकला म्हणून त्यांनी मला उमेदवारी दिली. जनस्वराज्यची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या घटकांना आपण पुन्हा कसं एकत्र आणाल? आज जनस्वराज्यामध्ये इच्छुक माणसांची इच्छा व्यक्त करणं सर्वांचं कामच असतं की लोकशाहीमध्ये इच्छा व्यक्त करणं महत्वाचं असतं. पण नेतृत्व ठरवतंय उमेदवारी कोणाला द्यायचं, काय करायचं. आणि प्रत्येकाला प्रत्येक वेळी संधी येत असते. त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये असतं. भविष्य काळामध्ये जे नाराज असतील त्यांना सुद्धा सोबत घेऊन त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने संधी कुठं मिळेल का हे नेतृत्व नक्कीच विचार करून त्याची वाटचाल करतील. हातकंडे विधानसभेचे एक आमदार म्हणून नाराज घटकांना आपण काय संदेश द्याल? एक मिनिट मगाशीच घेतला. नाही, जे नाराज आहेत ते 27 तारखेनंतर ही नाराजी खतम होणार आहे आणि सगळ्या विकासाचं काम बरोबर करायचं आहे. राजकारण काय करायचं त्यावेळेला करेन, परंतु या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये जनस्वराज शक्ती पक्षानं जे काम उभं केलेलं आहे हे काम जनतेला माहिती आहे. आणि म्हणून जनस्वराज शक्ती पक्षाचं ह्या भागामध्ये नेटवर्क भयंकर चांगलं आहे. आणि म्हणून जी मंडळी नाराज आहेत ती सगळी मंडळी विचारानं सावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली 27 तारखेच्या पूर्वी आपल्या बरोबर येतील. कुंभोज जिल्हा परिषद मध्ये माहिती स्वतंत्र लढते, याचा अर्थ माहिती तुटली का? नाही, माहिती कुठं तुटल्या? काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे. युती तुटायचा विषयच नाही. इथं मैत्रीपूर्ण काही ठिकाणी आपण लढत करायची आहे. इथं आपण मैत्रीपूर्ण करतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा दौरा होतोय 10 तारखेला, या संदर्भात आपण काय सांगाल? अहो, ते करणारच ना. त्यांचा प्रचार आहे, त्यांचा पक्ष आहे. त्या प्रचाराच्या अनुषंगानं आज युती म्हणून त्यांनी प्रचार करणार आणि त्यांचाही सहकार्य आपल्याला राहणार.